चला ये थांबा थांबा काय गोंधळ? हा बाजा एवढ्या लोकांना घेऊन पिंजरा जाळायला आला होता. कुणाच्या हुकमावरून हे सगळं चाललंय? दिगू पिंजऱ्यात आहे तुम्हाला माहित नव्हतं का? की त्याला जायचं होतं तुम्हाला? कुणाची एवढी हिंमत झाली? बोला. बाजा कोणाचा हुकूम? ए काय मूर्खपणा लावलाय? चला निघा. तोंड काळा करा. ए चल 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 निघ. अरे हे चला ना. निघा. आज मी सकू सोबत नसतो ना तर मोठा अनर्थ झाला असता इथे. आता तुम्ही सगळ्यांनी ऐका. या सखूला इथे ठेवण्याची माझी इच्छा नाही. एक तर माझ्या मुलाचा हकनात जीव गेला असता आणि तुमच्या मुलाचा शोध कायमचा थांबला असता. जोपर्यंत तुमची मुलं सापडत नाही तोपर्यंत या चेटकिणीला जगू द्यायचं. पाटील मी तुम्हाला शब्द देते, या सखूला मी माझ्या घरात नजर कैदेत ठेवेन. जेव्हा तुमची मुलं सापडतील तेव्हा तेव्हा तुम्ही तिला हवी ती शिक्षा द्या. मी स्वतः गावकी समोर तिला हजर करेन. वय हे पटतंय बघा. आणि ती पळून गेली तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नाही नाही आधी माझी शिवली कुठं आहे ते सांगा आणि मग तिला न्या. आम्हाला आमचे लेकर पाहिजे. दया करा. आता तरी सांग की ग माझे सोम्या आणि आर्या कुठे आहेत? अगं सांग ना शिवली कुठे आहे? बोल ना ग. पाया पडते मी. अगं सांग.